माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा 50 पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो। तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय हो कडे साहेब? कडे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील। तर मला विश्वास आहे की कडे साहेब जसं म्हणतील तसं होतंय। तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात। एक अभूतपूर्व यश महायुतीच्या वतीने आपल्या अहिल्यानगरमध्ये जनतेने दिला। सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने जवळपास 10 प्रतिनिधी आणि 10 म्हणण्यापेक्षा 11 म्हणायला हरकत नाही, कारण की शिंदे साहेब या ठिकाणी सभापती पदावर विराजमान झाले। ही संधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याला हा मान दिला आणि म्हणून एक अभूतपूर्व यश महायुतीला या ठिकाणी मिळालं। आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला, मी। एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते। तुम्हाला तरी गप्पा मारायला 4-5 लोक होते, पण मी एकटा माझी कोणाकडे जायचा हा माझ्या पुढे प्रश्न आहे। आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा, नाहीतर मी नुसतं भाषणापुरतंच आहे। म्हणजे कोणाला डोकं धरलं तर मला लोक बोलून घेतात, म्हणतात द्या जरा पेटून। आणि आपण कार्यक्रम लावू थकलो, पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे। माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कडे साहेब असतील आणि मग बाकी सगळ्या आमदारांनी हातभर लावलं तर काहीतरी माझ्या पदरातही पडेल, कारण की अजून आम्हाला 3-4 वर्ष अवकाश आहे। 4 वर्षात लोक विसरून जायला बसले। तर त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की सगळेच जण एक संघ राहून ताकदीने अहिल्यानगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत। दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे वाटचाल करत आहोत। आमदार संग्राम जगताप असतील, मी असेल, 15 एप्रिलला आपण या नगरची विस्तारित MIDCचं भूमिपूजन ठेवलं, जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता। आणि त्याचबरोबर 35 वर्षाच्या संघर्षानंतर माननीय कर्डिले साहेब असतील, माननीय पाचपुते साहेब असतील, त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल, या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे या विभागाचं जबाबदारी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आली। 4 महिन्यापासून या विभागाची जबाबदारी पार पडत असताना आपण एकच निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये साखर आईला आपण पाणी आरक्षित केल्याशिवाय आपल्याला प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही। आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून 2 TMC पाणी साखर आईला आरक्षित केलं। पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता केली जाईल आणि एक भूतो न भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कडले साहेब म्हणतील त्या गावामध्ये घेणार आहोत। हे सगळे ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील, पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत। राजकीय निर्णय काही जरी असला, लोकांनी काही जरी कौल दिला असेल, तरी सुद्धा अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण जेवढे आमदार इथे उपस्थित आहेत ते आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा 50 पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो, हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो। परत एकदा माननीय कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील, कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय, तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय हो कर्डिले साहेब? आपल्या बाबा तू माझं चाललंय, तुझा नंबर काय? मुद्द्याचं ऐकून त्यांना। तर मला विश्वास आहे की कर्डिले साहेब जसं म्हणतील तसं होतंय। ते मला आजही आठवतं, मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो, पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की तुम्ही हे होणार, विधान परिषद होणार, त्यांना तेही मिळालं, नामदारही झाले। तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत। तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ।